नमस्कार, आपलं ज्ञानदीप अकॅडमीमध्ये स्वागत आहे. मी सुचेंद्र देशमुख. आज आपल्याला यूपीएससी 2022 मेन्स मध्ये आलेला प्रश्न पाहायचा आहे. प्रश्न आहे बिमस्टेक आणि सार्क यांच्या संदर्भामध्ये. प्रश्न पाहूयात आपण. बिमस्टेक ही सार्क या सारखी समांतर संघटना आहे असे तुम्हाला वाटते का? ओके, आपल्याला विचारलेलं आहे, आपल्याला असं वाटतं का? दोघांमध्ये समानता आणि असमानता काय आहेत? कशामध्ये? या बिमस्टेक आणि सार्क मध्ये. ओके, या नवीन संघटनेची स्थापना करून भारतीय परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे कशी साध्य होतात? कुठल्या संघटनेची स्थापना करून? तर बिमस्टेक या नवीन संघटनेची स्थापना करून भारतीय परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे कशी साध्य होतात आपल्याला इथे लिहायचं आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला बिमस्टेक आणि सार्क हे काय आहेत हे माहिती पाहिजे. काय आहे? बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह ऑफ मल्टी सेक्टरल टेक्निकल इकॉनॉमिक कोऑपरेशन. या बिमस्टेक मध्ये 7 मेंबर आहेत. ओके, कुठले कुठले मेंबर आहेत? याच्यामध्ये बांगलादेश आहे, भारत आहे, भूतान आहे, नेपाळ आहे, श्रीलंका आहे, म्यानमार आणि थायलंड. एवढे 7 याच्यामध्ये मेंबर आहेत. आणि सार्क म्हणजे काय? तर सार्क ही साऊथ एशियन असोसिएशन फॉर द रिजनल कोऑपरेशन, याला सार्क असं म्हटलं जातं. सार्क मध्ये 8 मेंबर आहेत. 8 मेंबर कुठले कुठले आहेत? तर अफगाणिस्तान आहे, बांगलादेश आहे, भूतान आहे, भारत आहे, मालदीव आहे, नेपाळ आहे, त्यानंतर पाकिस्तान आहे, श्रीलंका आहे. ओके, हे जे आहेत ते 8 मेंबर सार्क मध्ये आहेत. आणि 9 जे आहे ते ऑब्झर्व्हर स्टेटस या 9 देशांना मिळालेलं आहे. आता सार्कची प्रमुख उद्दिष्टे आपण प्रथम आपल्या ज्या प्रस्तावना घेणार आहोत त्याच्यामध्ये बघून पाहणार आहोत. प्रस्तावनामध्ये आपण असं लिहू शकतो की सार्कची प्रमुख उद्दिष्टे ही प्रादेशिक सहकार्याला भक्कम पायावरती मजबूत करणे आणि या जो सार्कचा प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये शांतता, प्रगती आणि स्थिरता, ओके, काय करणे? शांतता, प्रगती आणि स्थिरता स्थापन करणे सार्कचे उद्दिष्ट आहे. तर बिमस्टेक आपण पहिले घेऊयात. शांतता, स्थिरता प्राप्त हे करायची, इस्टॅब्लिश करायची. आणि बिमस्टेक चे उद्दिष्ट काय? बिमस्टेकचे उद्दिष्ट काय आहे? तर मुख्य उद्दिष्ट हे बिमस्टेकचे आर्थिक क्षेत्रातील समान हितांच्या बाबींवरती जे आहे ते सक्रिय सहकार्य आणि परस्पर सहकार्याला चालना देणे, तसेच सामाजिक असेल, तांत्रिक असेल आणि वैज्ञानिक क्षेत्रात प्रोत्साहन देणे हे काय आहे? ते बिमस्टेकचं उद्दिष्ट आहे. हे आपण इथे इंट्रो मध्ये सार्कचं उद्दिष्ट लिहिलेलं आहे, बिमस्टेकचं उद्दिष्ट लिहिलेलं आहे. ओके, यानंतर आपली जी मेन बॉडी आहे त्या मेन बॉडी मध्ये आपल्याला काय लिहायचं आहे? तर फर्स्ट पॉइंट आपल्या मेन बॉडीचा असेल, हे आन्सर आपल्याला 3 भागांमध्ये विभाजित करायचं आहे. पहिला असेल की बिमस्टेक ही सार्क सारखी समांतर संघटना आहे का असं विचारलेलं आहे. तर आपण फर्स्ट पॉइंट डायरेक्टली असं लिहू शकतो की बिमस्टेक ही सार्क सारखी समांतर संघटना नाही. आता का नाही हे सुद्धा आपल्याला ह्या पॉइंट मध्ये एक्सप्लेन करायचं आहे. सेकंड पॉइंट मध्ये आपण लिहू शकतो की सार्क आणि बिमस्टेक, ओके, यामधील असमानता काय आहेत? आपण इथे काय सांगितलं? समांतर संघटना नाही, म्हणजे याच्यामध्ये मग असमानता काय आहेत? आणि थर्ड आपल्या पॉइंट मध्ये आपण मेन बॉडीचे आपण असं लिहू शकतो की बिमस्टेक जी आहे ते भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे कशा पद्धतीने किंवा कशी साकारत आहे हे सुद्धा आपण इथे मेन्शन करू शकतो. तर फर्स्ट पॉइंट मध्ये आपल्याला लिहायचं आहे की बिमस्टेक ही सार्क सारखी संघटना नाही, याचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे कशी नाही आहे ते. ओके, आपण बघूयात की इथे आपण एक पॉइंट लिहूयात की सार्कनी जी आहे ते प्रगती केलेली आहे. गेल्या 34 वर्षामध्ये सार्कनी काय केलेलं आहे? तर कृषी असेल, अंतराळ असेल, ओके, कृषी अंतराळ असेल किंवा अंतराळ संशोधन असेल किंवा रिमोट सेन्सिंग असेल. रिमोट सेन्सिंग उपग्रह आपण बघू शकतो की दक्षिण आशियानी उपग्रह भारताने जो आहे तो दक्षिण आशियाई उपग्रह नुकताच जो आहे तो प्रक्षेपित केला होता मागे. ओके, यासारख्या क्षेत्रामध्ये जे आहे ते सार्कनी काय केलेलं आहे? विकास केलेला आहे. ओके, विकास साधलेला आहे आपण इथे मेन्शन करू शकतो. यानंतर सेकंड पॉइंट मध्ये लिहू शकतो आपण, फर्स्ट पॉइंट झाला. सेकंड मध्ये असं म्हणू शकतो की जी सार्क आहे ती पश्चिम आशियाकडे जाणारी एक विंडो आहे. ओके, सार्क आहे पश्चिम आशियाई देश आहे त्याच्याकडे जाणारी एक खिडकी आहे असं आपण म्हणू शकतो. तसेच
इथे एक लक्षात घेणं महत्वाचं आहे की जर भारत सार्क मधून बिमस्टेक मध्ये गेला, ओके, भारत हा सार्क मधून बिमस्टेक मध्ये गेला तर फक्त पाकिस्तान हा एकमेव देश इथे प्रभावित होणार नाही, तर अफगाणिस्तान देखील प्रभावित झालेला असेल. ओके, हे जे लुक वेस्ट पॉलिसी आहे, आपल्याला लुक ईस्ट माहितीये की ऍक्ट ईस्ट, लुक ईस्ट, त्याच्यानंतर लुक वेस्ट पॉलिसी आहे. ही लुक वेस्ट पॉलिसी यशस्वी होण्यासाठी सार्कची जी भूमिका आहे ती अत्यंत महत्वाची आहे, आपण इथे मांडू शकतो. त्यानंतर दक्षिण आशियाई प्रदेशामध्ये साऊथ एशियामध्ये जे आहे ओळख, ओके, साऊथ एशियामध्ये ओळख निर्माण जी केलेली आहे ती संपूर्ण जी आहे ती ओळख निर्माण करण्याची किंवा जी प्रादेशिकरणाची जी संपूर्ण प्रक्रिया आहे ती सार्क मार्फत जी आहे किंवा सार्क अंतर्गत पूर्ण झालेली आहे असं आपण लिहू शकतो. त्यानंतर इथे आणखी एक चौथा पॉईंट असं लिहू शकतो की आपण दक्षिण आशियाई प्रदेश जगाच्या एकूण जो भूपृष्ठ आहे म्हणजे जो जिओग्राफिकल एरिया आहे त्याच्या किती आहे तर त्याच्या जवळपास 3% हा प्रदेश आहे. किती? 3% हा प्रदेश आहे. त्यासोबतच 21% या प्रदेशामध्ये जी आहे ती लोकसंख्या आहे. कुठल्या? जी सार्कच्या प्रदेशामध्ये जी आहे ती 21% लोकसंख्या आहे. आणि हा देश त्यांच्या सामाजिक राष्ट्रीय स्थितीत घनिष्ठपणे जे आहे ते बांधले गेलेले आहेत आपण असं म्हणू शकतो, कारण त्यांना समान धोके आणि आव्हानांचा सामना करावा लागतो. उदाहरण द्यायचं झालं तर बहुतेक देशांना हा दहशतवादाचा सामना करावा लागतो. कुठल्या? तर दक्षिण आशियाई देशांना बहुतेक देश जे आहेत त्यांना दहशतवादामधून ते सफर करत आहेत. ओके, नंतरच्या पॉइंट मध्ये आपण असं म्हणू शकतो की 5व्या पॉइंट मध्ये ते आपण मेन्शन करू शकतो की बिमस्टेक हा सार्क आणि आशियानला जोडणारा एक पूल आहे. काय आहे हा? बिमस्टेक आहे सार्क आणि आशियानला जोडणारा एक ब्रिज आहे असं म्हणू शकतो. ओके, आपण हे इथे सुद्धा लिहू शकतो. आता हे झालं आपला फर्स्ट पॉइंट. आपण काय सांगितलेलं आहे? बिमस्टेक आणि सार्क हे काय डायरेक्टली सांगितलेलं समांतर नाहीत म्हणून, एकसारखे नाहीयेत. मग नेक्स्ट पॉइंट मध्ये आपल्याला मेन्शन करायचं आहे की सार्क आणि बिमस्टेक मध्ये मग असमानता काय आहे? ओके, आपण नाही म्हणून सांगितलेलं आहे, मग नाही तर असमानता काय आहे तरी ते आपण मेन्शन करू शकतो. फर्स्ट पॉइंट मध्ये आपण इथे लिहू शकतो की बिमस्टेकच्या सदस्य देशांमध्ये सार्क सारखीची समान ओळख जी आहे आणि इतिहास नाही. ओके, सार्क मध्ये जी ओळख आणि इतिहास आहे तसं बिमस्टेक मध्ये नाही. दक्षिण आशियाला जे भेडसावणारे जे धोके असतील आणि असुरक्षा असेल ती दक्षिण पूर्व पेक्षा सुद्धा दक्षिण आशियाची जी आहे ती भिन्न आहे. ओके, दक्षिण पूर्व पेक्षा सुद्धा ही कशी आहे तर वेगळी आहे. आपण बघितलेलं की सार्क मध्ये दक्षिण आशिया आहे त्यांना एक समान दुवा आहे, तो कुठलाही दहशतवादाचा आहे. पण इथे दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्वेमध्ये संपूर्ण वेगवेगळे भिन्न जे आहेत ते वेगवेगळे त्यांच्यामध्ये मुद्दे आहेत. ओके, त्यानंतर सेकंड मध्ये आपण लिहू शकतो की जी सार्क मुख्यतः जी आहे ती प्रादेशिक स्थिरतेवरती लक्ष केंद्रित आहे, तर ही बिमस्टेक जी आहे ही बंगालच्या उपसागराच्या किनारी देशांच्या आर्थिक एकात्मतेवरती आणि प्रगतीबद्दल अधिक जागरूक आहे. ओके, बिमस्टेक मध्ये कुठले देश येतात की जो बंगालचा उपसागर आहे त्याचे जे किनारी देश आहेत ते बिमस्टेक मध्ये यांचा समावेश होतो. ओके, म्हणून बिमस्टेक कशावर डिपेंड आहे तर देशाच्या या आर्थिक एकात्मता आणि प्रगतीबद्दल बे ऑफ बंगालच्या जागरूक आहे. ओके, थर्ड पॉइंट मध्ये आपण मेन्शन करू शकतो की बिमस्टेक जे आहे ते सदस्य देशांमध्ये एकमेकांशी मैत्रीपूर्ण याचे संबंध आहेत. ओके, बिमस्टेक मध्ये, पण सार्क मध्ये आहेत का? ओके, सार्क सदस्यांना एकमेकांच्या धोक्याची जाणीव आहे आपण इथे म्हणू शकतो आणि त्यांच्यामध्ये विश्वासाचा अभाव आहे. विश्वास नाही या सदस्यांमध्ये. ओके, आपल्याला माहिती सार्कचे सदस्य आपण बघितलेले आहेत की भारत, पाकिस्तान यांच्यामध्ये विश्वासाचा अभाव आहे. यानंतर आपण थर्ड आपल्या पॉइंट मध्ये आपण इथे मेन्शन करू शकतो की बिमस्टेक भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे कशा प्रकारे साध्य करत आहे. हा आपला मुख्य बॉडीचा मेन बॉडीचा थर्ड पॉइंट आहे. तर याच्यामध्ये आपण लिहू शकतो की
भारताच्या सध्याच्या प्रादेशिक दृष्टिकोनाचे मार्गदर्शन करणाऱ्या 3 प्रमुख धोरणात्मक उपक्रमांमध्ये जे आहे ते बिमस्टेक उपक्षेत्रात फर्स्ट आपण असं लिहू शकतो की जी पॉलिसी आहे कुठली आहे, फर्स्ट नेबरहुड फर्स्ट. ओके, जी भारताची पॉलिसी नेबरहुड फर्स्ट. त्यानंतर ऍक्ट ईस्ट पॉलिसी, ऍक्ट ईस्ट पॉलिसी आणि त्यासोबतच जे आहे इंडो पॅसिफिक बांधणीचा म्हणजे इंडो पॅसिफिक जे भारताचं एक बॉन्ड तयार झालेला आहे. ओके, आपण इंडो पॅसिफिक बांधणीचा याच्यामध्ये काय म्हणून समावेश आहे. कशाच्या? त्या भारताच्या जे प्रादेशिक दृष्टिकोनाचे मार्गदर्शन करणाऱ्या 3 प्रमुख धोरणात्मक उपक्रमांमध्ये नेबरहुड फर्स्ट, ऍक्ट ईस्ट पॉलिसी आणि इंडो पॅसिफिक बांधणीचा जे आहे तो समावेश होतो. ओके, त्यानंतर सेकंड पॉइंट मध्ये लिहू शकतो की बिमस्टेक सोबत जे आहेत भारताचे संबंध हिंद महासागरातील सर्वांसाठी सुरक्षा आणि वाढ. ओके, हिंद महासागरातील सर्वांसाठी सुरक्षा आणि वाढ कशाच्या अंतर्गत आहे? सागर. ओके, सागरच्या अनुषंगाने किंवा सागरच्या अंतर्गत आहेत. त्यानंतर आपण लिहू शकतो की प्रादेशिक एकात्मता, प्रादेशिक एकात्मता. या प्रादेशिक एकात्मतामध्ये हे दोन्ही गट जे आहेत सार्क आणि बिमस्टेक ते दक्षिण आशियाला दक्षिण पूर्व आशियाशी जोडण्यासाठी मदत करतील. ओके, कुठले? सार्क आणि बिमस्टेक. हे किती महत्वाचा पॉइंट आपण इथे लिहू शकतो. ओके, दक्षिण आशियाला दक्षिण पूर्व आशियाशी जोडण्यासाठी हे जे आहे ते मदत करणार आहे. कोण? सार्क आणि बिमस्टेक. ओके, अशा पद्धतीने आपण हे 3 जे पॉइंट आहेत ते आपल्या मेन बॉडी स्ट्रक्चर मध्ये लिहू शकतो. त्यानंतर आपण नेक्स्ट आपल्या पॉइंट कडे वळूयात की निष्कर्ष काय आहे. तर इथे निष्कर्षामध्ये आपण लिहू शकतो की सार्क आणि बिमस्टेक या समांतर संघटना नाहीत. आपण पहिल्याच पॉइंट मध्ये मेन्शन केलेले आहेत. ओके, या वेगवेगळ्या संघटना आहेत. लुक वेस्ट पॉलिसी आणि ऍक्ट ईस्ट पॉलिसी आणि संपूर्ण आशियामध्ये प्रादेशिक स्थैर्य राखण्यासाठी भारताचे दृष्टिकोन साकारायचे असेल. ओके, भारताला जर साकारायचा असेल आपला दृष्टिकोन तर दोघांनी एकमेकांना सार्क आणि बिमस्टेकने एकमेकांना पूरक असणे आवश्यक आहे. ओके, जो आपण शेवटच्या पॉइंट मध्ये बघितलेलं की सार्क आणि बिमस्टेक जे आहे ते दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशियाला जोडणारा एक दुवा म्हणून आपण तो दुवा म्हणून एक उभारू शकतो. ओके, यामुळे या दोन्ही संघटनांनी एकमेकांशी पूरक असणे इथे आवश्यक आहे. या पद्धतीने जे आहे ते आपण आपलं कन्क्लुजन जे आहे ते कन्क्लूड करू शकतो आणि अशा पद्धतीने आपण एक बेस्ट कन्क्लुजन आणि बेस्ट आन्सर जे आहे ते मांडू शकतो. अशा आन्सरने काय होईल तर तुमचं नक्कीच तुमच्या एक्झामिनर वरती तुमचा जो पेपर आहे, तुम्ही जो पेपरमध्ये लिहिलेला आन्सर आहे तो प्रभाव पाडण्यास यशस्वी ठरेल आणि तुम्हाला जे आहे ते अशा प्रकारच्या आन्सर रायटिंग मध्ये जे आहे ते प्लस किंवा जास्त मार्क्स देऊन ही अशा प्रकारचे जे मुद्दे आहेत ते जातील. ओके, म्हणजे एक होलिस्टिक अप्रोचने आपण संपूर्ण प्रश्न जो आहे तो बिमस्टेक आणि सार्कचा इथे कव्हर केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट क्वेश्चन आन्सर सेशन मध्ये. धन्यवाद.